बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये यंग्स मॉड्युलस नंबर्स ऑफ न्यूमेरिकल्स बघितले होते, त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला पाहिला. आज आपल्याला परत न्यूमेरिकल्स बघायचे. ठीक आहे, राईट डाऊन जो कालचा न्यूमेरिकल लिहिला होता आपण तो लिहायचा आहे. A steel wire of length, a steel wire of length, 7 meter and cross section area 1 mm square is hung from a rigid support with a steel ठीक है ना. weight of volume 1000 cubic centimeter hanging from the other end find the decrease in a length of wire when steel wire is completely immersed in water. So Young's modulus of steel is equals to 2 into 10 raised to the power 11 Newton per meter square, and density of water rho equals to 1 gram per cubic centimeter. 1 gram per cubic centimeter. बघ, आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित प्रॉब्लेम वाचा तो. काय म्हणतो बघा, अ स्टील वायर ऑफ लेंथ 7 मीटर. एक वायर दिलेली जिची लेंथ दिलेली आपल्याला 7 मीटर. किती लेंथ दिलेली आहे? 7 मीटर. त्याच्यानंतर काय म्हणतो बघा तो, क्रॉस सेक्शन एरिया 1 mm स्क्वेअर इज हंग फ्रॉम ए रिजिड सपोर्ट. एक स्टीलची वायर जिचा एरिया आणि लेंथ आपल्याला माहिती आहे, तिला एका रिजिड सपोर्टला फिक्स केलेले. कशाला फिक्स केलेले? रिजिड सपोर्टला फिक्स केलेले. त्याच्यानंतर काय म्हणते बघा तो, सो द वेट ऑफ द व्हॉल्यूम स्टील ऑफ वेट ऑफ व्हॉल्यूम दिलेलं आहे 1000 क्युबिक सेंटीमीटर. 1000 क्युबिक सेंटीमीटर एवढं व्हॉल्यूम दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हणतो तो, हँगिंग फ्रॉम अदर एंड फाइंड द डिक्रीज इन लेंथ. फाइंड द डिक्रीज किंवा त्यालाच आपण म्हणू चेंज इन लेंथ. आता डिक्रीज इन लेंथ म्हणजे आपल्याला काढायचा असतो स्मॉल एल, कारण की कॅपिटल एल म्हणजे काय असतो, ओरिजिनल लेंथ. आणि डिक्रीज किंवा चेंज, इन्क्रीज असेल किंवा डिक्रीज असेल, तो काय घेत असतो आपण, स्मॉल एल घेत असतो. काय घेत असतो? स्मॉल एल. सो देन फाइंड द डिक्रीज इन लेंथ व्हेन द वायर इज कम्प्लिटली इमर्स्ड इन वॉटर. काय करायचं, कधी लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची, जेव्हा ती काय असेल, वॉटरमध्ये कम्प्लिटली इमर्स, म्हणजे आपण जेव्हा तिला वॉटरमध्ये डीप करू तेव्हा आपल्याला तिची डिक्रीज इन लेंथ फाइंड आउट करायची. आणि तेव्हा त्यांना आपल्याला काय दिलेलं आहे, त्या वायरचा यंग्स मॉड्युलस दिलेला आहे. काय दिलेलं? वायरचं यंग्स मॉड्युलस. आणि त्या मटेरियलची डेन्सिटी दिलेली. काय दिलेली? त्या मटेरियलची डेन्सिटी. ठीक आहे ना. आता बघा, म्हणजे वॉटरची डेन्सिटी दिलेली. सो गिवन, सगळ्यात अगोदर जे दिलेले ते लिहून घेऊ. गिवन मध्ये बघा, लेंथ दिलेली आणि ही जी लेंथ असणार ती ओरिजिनल लेंथ. सो एल इक्वल्स टू किती? 7 मीटर.
त्याच्यानंतर एरिया दिलेला आहे, एरिया इक्वल्स टू 1 mm². 1 mm² म्हणजे काय, मीटर स्क्वेअर. आणि बघा हा जर मीटर मध्ये, तर एरिया सुद्धा मीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊ. सो 1 इंटू मीटरचं स्क्वेअर, मीटर मध्ये जर करायचं म्हणजे काय येईल, हा 1 mm म्हणजे 1 इंटू 10⁻³ मीटर स्क्वेअर. ठीक आहे. नंतर हँगिंग फ्रॉम अदर एंड वेट इज, देन काय दिलेलं, नंतर त्यानं आपल्याला व्हॉल्यूम दिलेलं आहे. बरोबर, हे 3 गुणी 6 10⁻⁻⁶. त्याच्यानंतर काय दिलेलं बघा, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम किती, 1000 क्युबिक सेंटीमीटर. आता बघा क्युबिक सेंटीमीटरचा क्यूब, त्याला असं लिहितात. ठीक आहे. क्युबिक सेंटीमीटर म्हणजे काय, तर बघा सेंटी म्हणजे पॉवर असते 10⁻⁻². या -2 ने या 3 ला जर मल्टिप्लाइड केलं आपण, तर हा येतो 1000 इंटू 10⁻⁻⁶. ठीक आहे ना. व्हॉल्यूम कशामध्ये येईल, तो मीटर क्यूब मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 झिरो जर गायब केले, तर लास्ट जो व्हॉल्यूम मिळेल आपल्याला, तो मिळतो 10⁻⁻3. ठीक आहे, मीटर क्यूब. नंतर काय दिलं त्याला, हँगिंग फ्रॉम अदर एंड, फाइंड द डिक्रीज इन लेंथ काढायचे. तेव्हा आपल्याला यंग्स मॉड्युलस दिलेला आहे वाय, स्टील साठी किती असतो, 2 इंटू 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि डेन्सिटी दिलेली आहे ते वॉटरची, डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल्स टू 1 ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर. ठीक आहे. मग परत बघा, 1 ग्रामचं किलो मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे 10⁻³ असते. याचं मीटर क्यूब मध्ये केलं तर 10⁻⁶ असते. हा -6 वर आल्यावर +6 म्हणजे 1 इंटू 10⁻³ इंटू 10⁻⁶. म्हणजे जी डेन्सिटी दिलेली आहे, ती दिलेली आपल्याला 10⁻³ kg पर मीटर क्यूब. एवढी आपल्याला क्वांटिटी दिलेली आहे. बघा डेन्सिटी वगैरे असं असं दिलेली आहे. त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचंय, चेंज इन लेंथ. सो फाइंड डिक्रीज इन लेंथ. डिक्रीज इन लेंथ म्हणजे चेंज करायचं आहे आपल्याला. यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला यूज करायचा. सो फॉर्म्युला, सो y इज इक्वल्स टू काय असतो आपल्याला माहिती आहे, f इंटू कॅपिटल L अपॉन a इंटू स्मॉल l. ठीक आहे ना. आपल्याला काय करायचंय, काय फाइंड आउट करायचं, इथे स्मॉल एल काढायचं. स्मॉल एल ला y ने रिप्लेस करा. फॉर्म्युला येईल आपला f इंटू L अपॉन a इंटू y. ठीक आहे. आता परत बघा इकडे गिवन डेटामध्ये f फोर्स दिलेला नाही आपल्याला डायरेक्ट, लेंथ दिलेली आहे, एरिया दिलेली, यंग्स मॉड्युलस दिले. पण आपल्याला फोर्सला आपण वेट फोर्स mg लिहू शकतो. मग त्याच्यावरून बट आपल्याला डेन्सिटी दिलेली आहे, रो इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. सो फोर्स इक्वल्स टू इक्वेशन येईल mg इंटू L अपॉन एरिया इंटू y. सो m ची व्हॅल्यू जर काढली आपण, सो m इक्वल्स टू बघा काय येईल, रो इंटू v. कारण की डेन्सिटी काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम. तर आपण इथून मास जर काढलं तर तो येतो रो इंटू v. तर हा फॉर्म्युला बघा लेंथ साठी काय बनतो आपला, L इक्वल्स टू m काढला आपण, रो v g इंटू कॅपिटल L अपॉन a इंटू y. आता व्हॅल्यूज पुटअप करायच्या, लेंथ निघते. सो स्मॉल एल इक्वल्स टू, बघा डेन्सिटी किती आली आपली, डेन्सिटी आली 10⁻³ डेन्सिटी किती आली 10⁻³. त्याच्यानंतर बघा व्हॉल्यूम, व्हॉल्यूम किती आला आपला, व्हॉल्यूम आला 10⁻⁻3 10⁻⁻3. त्याच्यानंतर जी किती असते, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपण दिली नसेल तर ती 10 कन्सिडर करतो. किती कन्सिडर करायची, 10. नंतर बघा अजून ओरिजिनल लेंथ दिलेली 7 मीटर. ओरिजिनल लेंथ किती आहे, 7 मीटर. डिवायडेड बाय एरिया किती दिलेला आहे, 1 mm² म्हणजे 1 इंटू 10⁻⁻6 मल्टिप्लाइड बाय यंग्स मॉड्युलस दिलेला मटेरियलचा 2 इंटू 10⁻11. ठीक आहे ना. आता बघा +3 -3 गेट कॅन्सल, कारण की 3 - 3 इक्वल्स टू 0. नंतर बघा इथे किती उरतं वर, फक्त 7 मल्टिप्लाइड बाय 10 किती येतात, 70 डिवायडेड बाय 2 1 2. सो 11 - 6 10⁻+5. सो याने याला डिवाइड केलं तर येतात 35. 2 ने जर 70 ला डिवाइड केलं 35 इंटू 10⁻+ वर गेल्यावर काय येईल, हा मायनस. जर इकडे शिफ्ट केला तर तो 0.35 इंटू 10⁻³ मीटर, कारण की 2 ला शिफ्ट केला तर. जर आता याची इन्क्रीज इन लेंथ काढू शकतो आपण 0.35 मिलीमीटर. मिलीमीटर मध्ये येईल
0.35 आणि मीटर मध्ये एल मिळतो आपल्याला. डिक्रीज होती तर कितीनं डिक्रीज होईल ती? 0.35 ना. ठीक आहे ना. सो स्क्रीनशॉट काढून घ्या. बर, ठीक आहे. नेक्स्ट घ्या. आणि तो जो पहिला प्रॉब्लेम बघितला आपण त्याच्यावर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्ही सेंड करायचा आहे. तिथं फक्त बघा ओरिजिनल लेंथ जी दिलेली आहे एल इक्वल्स टू घ्यायची आपल्याला 8 मीटर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एरिया घ्या त्याचा. एरिया इक्वल्स टू 2 mm². एरिया इक्वल्स टू 2 mm². सेम प्रॉब्लेम, डेन्सिटी वगैरे मटेरियल तेच, व्हॉल्यूम सुद्धा तेवढाच दिलेला आहे. आणि तुम्हाला डिक्रीज इन लेंथ काढायची. हा होमवर्क साठी घ्यायचा आहे. फक्त तिथं काय चेंज करायची? लेंथ चेंज करायची आणि ती घ्यायची 8 मीटर. आणि एरिया 1 mm² दिला होता तर तिथं एरिया घ्यायचा 2 mm². ठीक आहे. तो सॉल्व्ह करून सेंड करायचा आहे. नेक्स्ट, 2 wires of equal cross section area. 2 wires of equal cross section area made up of aluminum. ठीक आहे ना. नंतर and other of brass are joined end to end when the combination of wires is kept under a tension, the elongation in wire found to be equal find the ratio of length ठीक आहे ना. ब्रॅकेट मध्ये लिहायचे यंग्स मॉड्युलस ऑफ अल्युमिनियम is equals to 7 into 10 raised to the power 10 Newton meter square, and Young's modulus of brass equals to 9.1 into 10 raised to the power 10 Newton per meter square. Okay, write down. बघा या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? सो 2 wires of equal cross section area made up of a aluminum and other of a brass. 2 वायर्स दिलेले आहेत. 2 वायरचा क्रॉस सेक्शन एरिया जो आहे तो सेम दिलेला आहे. 2 वायरचा क्रॉस सेक्शन एरिया सेम दिलेला आहे. नंतर काय म्हणतो, एक वायर जी ती कशापासून बनलेली आहे? अल्युमिनियम. आणि दुसरी जी बनलेली ती ब्रास पासून बनवलेली. ठीक आहे. मग आता याच्यावरूनच समजते आपल्याला माहिती यंग्स मॉड्युलस जो असेल विच इज डिपेंड्स अपॉन अ नेचर. या ठिकाणी बघा एक अल्युमिनियम पासून बनवलेली, एक ब्रास पासून. याचा अर्थ यंग्स मॉड्युलस दोघांचा डिफरन्स असणार. ठीक आहे ना. सो आर जॉईन एंड टू एंड बघा एकमेकांना जोडलेले. एक पहिली सपोज अल्युमिनियमची असेल, त्याच्यानंतर ही झाली आपली अल्युमिनियमची आणि ही झाली दुसरी ब्रासची. एंड टू एंड वेन कॉम्बिनेशन ऑफ वायर
इज अंडर अ टेन्शन, म्हणजे या दोघायला किंवा या दोघांचं कॉम्बिनेशन जे, तर दोघांवर फोर्स जो आहे तो सारखा आहे. म्हणजेच फोर्स ऑन अल्युमिनियम वायर इज इक्वल्स टू फोर्स ऑन ब्रास वायर. दोघांचं टेन्शन जे ते सारखं आहे. ठीक आहे ना. नंतर बघा त्याच्यानंतर एरिया सुद्धा त्यानं काय म्हटलं सारखं. याचा अर्थ काय की एरिया ऑफ अल्युमिनियम वायर इज इक्वल्स टू एरिया ऑफ ब्रास वायर. एरिया सारखा आहे, दोघांचा फोर्स सुद्धा सारखा आहे. त्याच्यानंतर बघा तो काय म्हणतो, केप्ट अंडर टेन्शन देन द इलॉंगेशन इन अ वायर फाउंड टू बी इक्वल. इलॉंगेशन म्हणजे काय की जेव्हा आपण फोर्स देणार तर त्या वायरची लेंथ इन्क्रीज होणार, त्या वायरची लेंथ इन्क्रीज होणार, त्याला इलॉंगेशन म्हणतो किंवा इन्क्रीज म्हणतो. तर तो काय म्हणतो की या केसमध्ये जेव्हा आपण दोघांचा एरिया सारखा आहे, दोघांचा फोर्स सारखा आहे, तर लेंथ सुद्धा सारखी इन्क्रीज होते. म्हणजे जो स्मॉल एल आहे, लेंथ ऑफ अल्युमिनियम वायर इज इक्वल्स टू लेंथ ऑफ ब्रास वायर, म्हणजे स्मॉल एल सुद्धा या ठिकाणी कशा आहेत, सारखे आहेत. ठीक आहे ना. नंतर फाइंड द रेशो. कशाचा रेशो काढायचा सांगितलं त्याला आपल्याला, लेंथचा. म्हणजे ओरिजिनल लेंथचा रेशो काढायचा आपल्याला. लेंथ कॅपिटल एल ऑफ अल्युमिनियम इज डिवायडेड बाय कॅपिटल एल ऑफ ब्रास. आपल्याला लेंथचा रेशो काढायचा. आणि काय गिवन आहेत आपल्याला, यंग्स मॉड्युलस गिवन आहेत. कारण की वेन मटेरियल्स आर डिफरंट देन द मॉड्युलस इज डिफरन्स. आपल्याला माहिती की इथं मटेरियल वेगवेगळे त्याच्यामुळे मॉड्युलस सुद्धा डिफरन्स. याचा अर्थ कळाला की आपल्याला इथं लेंथचा रेशो काढायचा आहे. कशाचा रेशो काढायचा आहे, लेंथचा. बघा मग गिवन मध्ये जे जे दिलेले ते व्यवस्थित लिहायचं असतं. सो गिवन मध्ये सगळ्यात अगोदर त्यानं काय म्हटलं बघा, की आपल्याला जो एरिया दिलेला आहे, एरिया ऑफ अल्युमिनियम वायर इज इक्वल्स टू एरिया ऑफ ब्रास वायर. दोघांचा एरिया सारखा आहे. त्याच्यानंतर अजून काय सारखं म्हणतो तो, की फोर्स ऑन अल्युमिनियम वायर इज इक्वल्स टू फोर्स ऑन ब्रास वायर. फोर्सेस सुद्धा सारखे आहेत, म्हणजे टेन्शन सुद्धा सारखं आहे. त्याच्यानंतर काय म्हणतो अजून, जो इलॉंगेशन म्हणजे जी लेंथ इन्क्रीज होणार, स्मॉल एल ऑफ अल्युमिनियम इज इक्वल्स टू स्मॉल एल ऑफ ब्रास. दोन्ही कशा आहेत, सेम. त्याच्यानंतर अजून काय आहे का, नाही. नंतर आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे यंग्स मॉड्युलस ऑफ अल्युमिनियम. तो दिलेला आहे 7 × 10⁻10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि दुसरा दिलेला आहे ब्रासचा, तर तो दिलेला आहे 9.1 × 10⁻10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर त्यानं सांगितलं फाइंड. काय फाइंड आउट करायचंय आपल्याला, रेशो काढायचा आहे. काय फाइंड आउट करायचंय, रेशो ऑफ लेंथ. ओरिजिनल लेंथचा रेशो काढायचा आहे. म्हणजे लेंथ ऑफ अल्युमिनियम डिवायडेड बाय लेंथ ऑफ ब्रास, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे ना. सो दे नंतर बघा, आता आपल्याला माहिती वायर असतील तर यंग्स मॉड्युलस आपण दोन्ही वायर साठी लिहून घेऊ. पहिले आपण लिहू डेफिनेशन किंवा फॉर्म्युला ऑफ किंवा यंग्स मॉड्युलस ऑफ फर्स्ट वायर. यंग्स मॉड्युलस ऑफ पहिली कोणती आपली, अल्युमिनियम वायर साठी लिहू. अल्युमिनियम वायर. बघा वाय ऑफ अल्युमिनियम, यंग्स मॉड्युलस ऑफ अल्युमिनियम वायर, फोर्स ऑन अल्युमिनियम वायर, ओरिजिनल लेंथ ऑफ अल्युमिनियम वायर डिवायडेड बाय काय, एरिया ऑफ अल्युमिनियम वायर इनटू चेंज इन लेंथ ऑफ अल्युमिनियम वायर. ठीक आहे. सिमिलरली यंग्स मॉड्युलस ऑफ कोणती वायर, ब्रास साठी. कोणत्यासाठी लिहायचं, ब्रास वायर साठी. ठीक आहे ना. ब्रास वायर साठी जर लिहायचं आहे तर बघा यंग्स मॉड्युलस जो येईल ब्रास वायरचा, सो YB इक्वल्स टू फोर्स ऑन ब्रास वायर इक्वल्स टू ओरिजिनल लेंथ ऑफ ब्रास वायर डिवायडेड बाय एरिया ऑन ब्रास वायर, सो चेंज इन लेंथ ऑफ ब्रास वायर. आता याला डिवाइड करू कारण की आपल्याला रेशो काढायचा आहे. सो यंग्स मॉड्युलस ऑफ अल्युमिनियमला डिवाइड करू यंग्स मॉड्युलस ऑफ ब्रास वायर. तर बघा हा फॉर्म्युला काय, F × AL × L × AL डिवायडेड बाय एरिया × AL × लेंथ × AL. ठीक आहे. इंटू म्हणजे बघा आता याने याला जर डिवाइड केलं तर हे एरिया × L याला मल्टिप्लाइड जाईल आणि F × LB याला मल्टिप्लाइड. म्हणजे इथं बघा कसं येईल, एरिया ऑफ ब्रास वायर × लेंथ ऑफ ब्रास वायर डिवायडेड बाय फोर्स ऑन ब्रास वायर × ओरिजिनल लेंथ ऑफ ब्रास वायर. आता बघा एरिया दोघांचा सारखा आहे, म्हणजे व्हॅल्यूज सेम जर असतील तर आपण एरिया काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. त्याच्यानंतर बघा फोर्सेस सारखे, फोर्सेस कॅन्सल होतील. त्याच्यानंतर चेंज इन लेंथ, स्मॉल एल सेम आहे, मग स्मॉल एल सुद्धा काय होतात, कॅन्सल. तर आपल्याला उरतं काय बघा इकडे, यंग्स मॉड्युलस ऑफ अल्युमिनियम डिवायडेड बाय यंग्स मॉड्युलस ऑफ ब्रास इक्वल्स टू इकडे काय राहिलं, लेंथ ऑफ अल्युमिनियम डिवायडेड बाय लेंथ ऑफ ब्रास.
आणि हेच आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं होतं. आता यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू पुट करू. यंग्स मॉड्युलस काय पहिला आपला 7 इंटू 10⁻10 डिवायडेड बाय 9.1 इंटू 10⁻10 इक्वल्स टू L, लेंथ ऑफ अल्युमिनियम, लेंथ ऑफ ब्रास. 10⁻10 गेट कॅन्सल. सो 9 ने जर आपण याला डिवाइड केलं तर 70 जर कन्सिडर केलं सपोज त्याला 70 एक जर पॉईंट जर दिला असता आपण, तर ते आन्सर किती असं याला असं करू 9 0.00 नमाटी 72 म्हणजे जवळपास किती येते 0.7/4. हा असेल आपला रेशो लेंथ ऑफ अल्युमिनियम डिवाइडेड बाय लेंथ ऑफ ब्रास. स्क्रीनशॉट काढून घे. बर, काहीच काहीच दिसत नाही का? बर, ठीक आहे. एवढे दोनच प्रॉब्लेम बघू आणि तुम्ही आता तो पहिला एक सॉल्व्ह करून टाका. त्याच्यानंतर हा त्याच्याच मग ते माहित नाही वाटतं बाकी जणांना, म्हणून आपण इथंच थांबू. हा तेच ना, त्याच्याचमुळे झाले नाही ते.